एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. बारामतीमधल्या एका टेक्सटाईल कंपनीमध्ये शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना रोखण्यात आल्याचा व्हिडिओ आज व्हायरल झालाय. आणि या टेक्सटाईल्स कंपनीच्या अध्यक्षा अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आहेत. नेमका काय वाद झाला आणि त्यानंतर कंपनीच्या सीईओनं काय स्पष्टीकरण दिलंय पाहूयात. उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासणी त्यांच्या ताफ्याला रोखण्यावरून वाद रंगत असतानाच आता बारामतीत शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखल्याचा व्हिडिओ समोर आलाय. का लावले? काय झालं? या बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आहेत. इथे कॉटन किंग सारख्या ब्रँडसह अनेक कपड्यांची निर्मिती आणि विक्री देखील होते. खरेदीसाठी शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार, त्यांच्या बहीण गीता जाधव आणि प्रतिभा पवारांची नात रेवती सुळे अशा तिघी आल्या होत्या. मात्र आरोपांनुसार प्रतिभा पवार यांची गाडी पाहून सीईओनं फोनवरून दिलेल्या आदेशामुळे वॉचमननं गेट बंद केलं. जवळपास अर्धा तास यावरून फोन करून गेट का बंद करण्यात आलं यावर विचारणा झाली. त्यानंतर प्रतिभा पवार यांना आतमध्ये सोडण्यात आलं. का लावले? काय झालं? पण नाही, तुम्ही का लावलं? म्हणजे आता आम्हाला बघून लावलं? मग फोन आया. किधर से फोन आया? किसका फोन आया? वाघ 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 सचिन वाघ. सचिन वाघ. कौन है सचिन वाघ? कौन है? अनिल वाघ है. अच्छा, सीईओ. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत राहा. विशेष म्हणजे आज सगळे व्यवहार आणि दुकानं सुरू आहेत, पण फोनवरून गेट बंद करण्याचे आदेश मिळाले. त्यामुळे पुन्हा आदेश आल्याशिवाय आपण ते उघडू शकत नाही, असं सुरक्षा रक्षकानं प्रतिभा पवार आणि त्यांच्या बहिणीला सांगितलं. लेकिन बंद है क्या अंदर सब? अंदर चालू है कि बंद है सब? चालू है. तो फिर क्यों बंद किया? क्यों? अब उनको हम क्या है, हम सिक्योरिटी है. तो हम चोरी करने थोड़े आ गए हैं. हमको कुछ शॉपिंग करना है यहाँ. फोन हो गया, बात हो गया ना आपको. हमको शॉपिंग करना है यहाँ पे. ये जो बैग्स वाला है ना, उसके पास जाना है. उनका ऑर्डर लेने का तो उनको बोलो ना, हमको शॉपिंग करना है. देखो, आपको सर का फोन आया था ना, आपको सर का फोन आया था ना बंद करने को. वैसे ही आप उनको फोन करके पूछो कि उनको शॉपिंग करना है तो अंदर छोड़ू क्या? आप पूछो ना. मुझे भी पूछे उनको. क्या पूछा? बोले कि वो अभी खोलो नको. कैसे आप क्या बोल सकते हैं? हमको शॉपिंग करना है तो शॉपिंग करने भी नहीं जाना है क्या? बंद है क्या आज सब? हम तो सर को बोले कि फोन लगा दिए. हमारे सामने तो लगा दिया ना. कि हमारी गाड़ी अंदर नहीं छोड़नी इसलिए है क्या? वो जाने, आप लोग जाने. हम तो क्या है, गेट का उनका पालन करने वाला. मुळातच हे गेट हे मालवाहतुकीचं गेट आहे. या गेटने येणाऱ्या गाड्या ह्या फक्त मालवाहतुकीच्या येत असतात. जे कोण ह्या पार्कमध्ये येत असतात त्यासाठी येण्यासाठी दुसरे गेट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. प्रतिभा काकी ज्या गेटमध्ये आल्या त्या गेटवर असणारा वॉचमॅन, सिक्युरिटी गार्ड हा परप्रांतीय होता. ते प्रतिभा काकींना ओळखत नव्हता. आणि त्यानंतर ज्यावेळेस मला ह्या सूचना मिळाल्या की प्रतिभा काकी गेटवर आल्या आहेत, काही क्षणामध्येच मी त्यांना सूचना केल्या की तुम्ही त्यांना सोडा. तसं बघायला गेलं तर शॉपिंग कॉम्प्लेक्स ह्या गेट पासून जवळजवळ अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सिक्युरिटीने त्या पद्धतीने त्यांना सूचना दिल्या की तुम्ही शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या गेटने जावा. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. दरम्यान बॅगा तपासणीच्या वादानंतर आता या घटनेवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती, पुणे.
एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.